एक 14 वर्षाचा मुलगा जो ब्रिजवरनं पुलावरनं पडला होता आणि तो सरळ पडल्यामुळे त्या पायाच्या दोघं घोट्याला सिव्हिअर इंजरी झाली होती आणि कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर झाला होता. डिफिकल्ट सर्जरीज होती. 3 तारखेला तो पडला, 4ला आमच्याकडे ॲडमिट केला. डायरेक्ट खर्डीवरून आला होता. डॉक्टर साळवे, डॉक्टर धीरज महागडे, ऑर्थोपेडिक सर्जन दोघांनी मिळून पेशंटला असेस केलं. त्या पेशंटला इथे पुढे जायला तयारी नव्हता, तरी इथे ऑपरेशन करायचं सांगितलं, आम्हाला विनंतीच केली ते आणि आम्ही ठरवलं की पुढे इथेच करू ऑपरेशन. तर ऑपरेशन केलं. डिफिकल्ट सर्जरी होती. त्याच्या टोटल आम्ही 3 सर्जरीज केल्या. पहिल्या 2 सर्जरीज केल्या. त्याच्यानंतर काही करेक्शनसाठी 3ऱ्या सर्जरीची पण गरज पडली. तर आजच्या घडीला बच्चू अतिशय व्यवस्थित आहे. यंग मुलगा आहे. पूर्ण आयुष्य पडलेलं आहे. त्याच्या पायावर उभं राहणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता आणि जो फ्रॅक्चर होता खूप कॉम्प्लेक्स होता. परंतु आमच्या ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर साळवे सरांनी जे काही मेहनत घेतली त्याच्यामागे काम केलं. डिफिकल्ट सर्जरी होती ती आम्ही सिव्हिलला केली. मी सगळ्यांना विनंती हेच करतो की चांगल्यात चांगलं काम करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो. ज्या सिच्युएशन येतात, बरेचसे आपल्याकडचे गरीब ग्रामीण भागातले लोक येत राहतात. त्यांना जास्त माहीत नसतं. बोलण्याचंही त्यांच्याकडे लँग्वेजचाही त्यांचा बॅरियर असतो. ह्या लोकांना मदत करणं हेच एक उद्दिष्ट असतं. त्याच्यामुळे आम्ही अशा सर्जरीज करतो आणि एक विनंती करतो मी सगळ्यांना की असं जर काही डिफिकल्टी आहेत, जे काही ज्यांना गरज आहे त्यांनी कृपया यावं. प्रायव्हेटमध्ये याचा जर खर्च तुम्ही करायला गेलं ते मला वाटत नाही की 10-15 लाखापेक्षा कमी याला खर्च झाला असता. टोटल सगळ्या गोष्टी, एवढे दिवस हॉस्पिटल स्टे आणि ट्रीटमेंट, मेडिसिन, इंजेक्शन्स आणि ऑपरेशन्स वगैरे, ते गोरगरिबासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. तर ही सगळ्यांनाही विनंती करेल, मी आव्हानही करेल की जास्तीत जास्त आमच्या जेवढ्या सरकारी संस्था आहे त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. इकडे येऊन पेशंट दाखवायला पाहिजे, इथे ट्रीट करून घ्यायला पाहिजे. धन्यवाद. किती लांब आहे खंडीवर? शाळेत जात नाही का तू? कितीला आहे? 6वीला आहे. अरे नाही, बसवा द्या शाळेत. तुमच्याकडे आता आसनीला पण होते संघटनेला मोठी शाळा. पाठवा मुलांना ना, मावशी शिकवा. तुझ्या गावाला येतो, घेण्याचा पत्ता घे. सिस्टर याचा पत्ता घेऊन त्या गावाला जाऊन येतो.